नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे GMC नागपूरची निकाल तो लागलेला आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की ही IBPSने दिलेली यादी बघा, लक्षात घ्या ही आजचीच यादी आहे. त्याच्यामध्ये काय केलं की ग्रुप डीचे 680 पदांकरता जी ऑनलाईन परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये 45% पेक्षा जास्त उमेदवारांची गुणवत्ता यादी केलेली आहे. याच्या आधी जी यादी होती त्याच्यामध्ये काय केलं होतं की त्यांनी सगळ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. आता काय केलं की यांनी 45% जास्त आणि आपण जसं म्हणलं होतं IBPSची यादी काय केली की यांनी प्रसिद्ध केलेली आहे. आपण त्याच्या संदर्भात एक लेटर लिहिलं होतं त्यांना, वेगवेगळे याच्यातून त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला हे जी यादी आहे ती आम्हाला IBPS पॅटर्नमध्ये पाहिजे, त्याच्यानुसार ही यादी यांनी प्रसिद्ध केलेली आहे. तर हे प्रसिद्धीपत्रक आहे, बघू शकता. मी ही यादी डाउनलोड करतो. ओके, डाउनलोड करतो ही यादी. डाउनलोड करत आहे ही यादी. तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल, ज्याचा आयडी आहे सुशील शिरसट ऑफिशियल सुशील शिरसट ऑफिशियल हा आयडी आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती करू शकता. आता इथं बघा 25 मार्क इंग्लिशचे होते, 25 मार्क मराठीचे होते, जनरल इंग्लिश 25 आणि इंटेलेक्च्युअल टेस्टचे होते 25 क्वेश्चन आणि 50 मार्क असे 200 गुण होते. आता जर बघा याच्यामध्ये जे प्रत्येक याच्यानुसार दिलेले आहेत. आता इथं जर बघितलं तुम्ही तर ही कॅटेगरी कंबाईन आहे आणि तुम्ही बघा कोणत्या कॅटेगरी अंतर्गत त्यांनी अप्लाय केलेलं आहे याच्यानुसार काय केलं की दिलेलं आहे. तर इथे बघू शकता की टोटल यांना मार्क केलेले आहे तिथे 182 मार्कांचा काय की टॉप आहे सध्या. 172 मार्कांचे सेकंड टॉपर आहे. त्याच्यानंतर बघा हे टॉप 168 मार्क. तर ही यादी कंप्लीट सिरियल नंबरनुसार दिलेली आहे यांनी. तर तुम्ही बघाल तर 150 पैकी जास्त विद्यार्थ्यांना मार्क असलेले हे विद्यार्थी जे आहेत ते आहेत 150 पेक्षा जास्त मार्क विद्यार्थी. किती विद्यार्थी आहेत बघूयात आपण. तर हे खूप जास्त आकडा येत आहे इथे बघा. हा आकडा आहे 256 विद्यार्थ्यांना 150 पेक्षा जास्त मार्क आहेत. आणि जर टोटल जर बघा तर कॅटेगरीनुसार हे सगळे यादी दिलेले आहे. तुम्ही बघा इथे कॅटेगरी आहेत वेगवेगळ्या, कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये विद्यार्थी सिलेक्ट झाले म्हणजे फॉर्म भरलेले आहेत ते इथे बघू शकता. त्याच्यानुसार ही यादी दिलेली आहे. आता या यादीनुसार जर बघितलं आपण याच्यात कोणकोणते विद्यार्थी सिलेक्ट झाले असू शकतात याची माहिती घेऊयात. पहिली मला PDF जी आहे ती काय करू द्या, ओपन करू द्या. एक्सेल शीट दुसऱ्या साईडला ओपन करतो मी, एकच मिनिट मला द्या. ही जाहिरात आहे. इथे जाहिरातीमध्ये जर बघाल 680 पद आहेत आणि आता याच्यामध्ये बघूयात की आपण कोणते कोणते विद्यार्थी सिलेक्ट होऊ शकतात. पहिलं तर जाहिरात बघेल मी आणि त्याच्यानुसार सांगेल. जनरलचं सांगेल कारण 680 पद आहेत तर त्याला वेळ लागतो सांगायला. 680 मध्ये 100 सर्वसाधारण SC ची पदं होती, सर्वसाधारण 29 होती. आता ओपनसाठी बघाल तर पहिले ओपनमध्ये जर बघा 168 पदे होती, त्यातली 50 सर्वसाधारणची होती. तर ह्या यादीमध्ये जर बघाल तुम्ही, ह्या यादीमध्ये ते पहिले 50 विद्यार्थी असतात ते सर्वसाधारण सिलेक्ट होतात, महिला सोडून सर्वसाधारण. आता इथे बघा हे जे 50 विद्यार्थी आहेत 1, 2, 3, 4 हे सगळे विद्यार्थी आहेत. ओके, हे सगळे विद्यार्थी जे आहेत फक्त याच्यामध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशनवाला एखादा विद्यार्थी नसायला पाहिजे. इथे कोणी हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा नाहीये, सगळे SC कॅन्डिडेट आहेत. बघा सगळ्या कॅटेगरीचे आहेत. तर बघा इथं हा विद्यार्थी, इथे वुमेन रिझर्वेशनचं एक आहे तर हे सोडून द्यायला लागेल आपल्याला. ओके, म्हणजे हे 19 विद्यार्थी झाले. त्याच्यानंतर ना हे परत 2, 3, 3, 3, 3 परत हे 4 सोडायला लागेल आणि हे 5. ओके, 5 एक 6. हे का सोडत आहे कारण हे अर्थक्वेक अफेक्टेड आहे. हे दिलेलं आहे ना इथे, तुम्ही बघा इथे वेगळे रिझर्वेशनचे आहेत. ओके, तर इथं जर बघितले तर 50 आणि हे सोडले. आता महिला रिझर्वेशनचे जे होते इथं C आहे. C अर्थक्वेक अफेक्ट C
7 उमेदवार सोडले तर हे 57 उमेदवार म्हणजे हे जे कट ऑफ राहणार आहे तिथपर्यंत जे उमेदवार आहेत ते सगळे सिलेक्ट होतील याच्यामधून ओपन मधून. तर हे जे आहे 158चा कट ऑफ लागणार आहे याच्यासाठीचा 158चा कट ऑफ लागणार आहे. लक्षात घ्या, ओपन सर्वसाधारणचा कट ऑफ लागणार आहे 158चा इथपर्यंत उमेदवार. आणि हे जे उमेदवार आहेत ते काय करतील, आता महिलांमधून बघाल तर तुम्ही जर पाहाल तर इथं 50 महिला आहेत. तर जेवढ्या काही महिला असतील आता इथं WR वाल्या महिला, आता मला चेक करावं लागतील, कंट्रोल F. आता ही स्कॅन केलेली कॉपी आहे त्यामुळे इथं आपल्याला होत नाहीये, पण हे जे काय असतील महिला त्या 50 महिला इथे सिलेक्ट होतील. पहिल्या सगळ्या ज्या महिला असतील त्या ओपन मधून काय होतील की सिलेक्ट होतील. आता इथं हे दिलेलं आहे बहुतेक पदवीधर अंशकालीनसाठी ए असेल, पण ते कोणत्या तरी रिझर्वेशनसाठी ए दिलेलं आहे वाटतं हे. तर ओपन साठी 158चा कट ऑफ लागणार आहे. त्याच्यानंतर बाकीच्या कॅटेगरीनुसार एक करायला लागतील, काढायला लागेल मला. हे सगळ्याची यादी काढतो मी आणि तुम्हाला सांगतो, कारण हा वेळ खूप जातो यासाठी, कारण 100 उमेदवार काढणे त्याच्यानुसार म्हणजे बघा इथे बघा एक 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 उमेदवार काढायला लागेल मला. तर याची मी काय करतो की माहिती काढतो आणि तुम्हाला मी काय करतो की देतो. आता 10:30 वाजलेले आहेत तर वेळ होत आहे, तर त्यामुळे फक्त ओपनची सांगितलेले आहे. बाकीच्यासाठी मी काय करतो की रात्री काम करतो आणि तुम्हाला सकाळी एक व्हिडिओ मार्फत नवीन माहिती देतो. तर ही माहिती होती आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.